ठीक आहे, संरक्षित शेतीमध्ये शेती करत असताना पॉली हाऊस व शेडेड हाऊस या दोन्ही प्रकारच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा आराखड्यामध्ये आपण शेती करत असतो. पॉली हाऊस व शेती व शेडेड हाऊसमध्ये शेती या दोघांमधला फरक बघितला तर शेडेड हाऊसमध्ये आपण हे वरती जे कापड लावलेले आहे याला आपण शेड नेट म्हणतो, व पॉली हाऊसला जे आपण कापड लावले याला आपण पॉलीफिल्म म्हणतो. या दोघांमध्ये नक्की फरक काय आहे? तर या पॉली हाऊसमध्ये आपण वर्षभर फुलपिके, भाजीपाला पिके व नर्सरी पिकांची लागवड करू शकतो. तर शेडेड हाऊसमध्ये मात्र आपण दोनच हंगामामध्ये किंवा सीझनमध्ये, ज्याला आपण म्हणतो उन्हाळा व हिवाळा, याच्यामध्ये आपण भाजीपाला पिकांची लागवड करू शकतो. शक्यतो नेट हाऊसमध्ये आपण भाजीपाला पिकांची लागवड करतो किंवा नर्सरी पिकांची लागवड करतो. फुलपिकांची लागवड सुद्धा नर्सरीमध्ये करत नाही, कारण पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी जर का फुलाच्या पाकळ्यामध्ये वगैरे गेलं तर आतमध्ये ते मग खराब होण्याची शक्यता असते. या दोघांचा जर का विचार केला तर पॉली हाऊसमधील शेती ही थोडीशी खर्चिक शेती करतो आणि शेड हाऊसचा जर आपण विचार केला तर शेड हाऊसचा पॉली हाऊसच्या तुलनेमध्ये खर्च कमी येतो. राज्याच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार शेडनेट हाऊस व पॉली हाऊस या दोघांचा जर का शेतकऱ्याला लाभ घ्यायचा असेल तर कमीत कमी मर्यादा ही 500 स्क्वेअर मीटर पासून ते 2500 स्क्वेअर मीटर पर्यंत करण्यात आलेली आहे, की जी या अगोदर 1 एकर म्हणजे 4000 स्क्वेअर मीटर पर्यंत होती. या वर्षीपासून ही मर्यादा 2025-26 पासून 500 स्क्वेअर मीटर ते 2500 स्क्वेअर मीटर मध्ये शेतकरी करू शकतो. शेडेड हाऊससाठी जर का आपण मर्यादा बघितली सर्वसाधारण क्षेत्राची तर ती आहे 710 रुपये प्रति स्क्वेअर मीटर एवढा खर्च ग्राह्य धरला जातो व त्याच्या 50% अनुदान दिले जाते. व डोंगराळ भागाचा विचार केला तर 710च्या 15% म्हणजे 816 रुपये प्रति स्क्वेअर मीटर एवढा खर्च पकडला जातो व त्याच्या 50% अनुदान दिलं जातं. जर का आपण पॉली हाऊसचा विचार केला तर 5 गुंठ्याच्या पॉली हाऊससाठी साधारणतः 1200 रुपये प्रति स्क्वेअर मीटर एवढा खर्च पकडला जातो व त्याच्या 50% अनुदान दिलं जातं. 5 गुंठ्यापासून ते 10 गुंठ्यापर्यंत म्हणजेच 500 स्क्वेअर मीटर पासून ते 1000 स्क्वेअर मीटर जर का आपण पॉली हाऊसचा विचार केला तर त्याला साधारणतः 1050 रुपये एवढा खर्च पकडला जातो व त्याच्या 50% अनुदान दिलं जातं. तर 10 गुंठ्यापासून ते 25 गुंठ्यापर्यंत म्हणजेच 1000 स्क्वेअर मीटर पासून ते 2500 स्क्वेअर मीटर जर आपण विचार केला तर साधारणतः 1000 रुपये प्रति स्क्वेअर मीटर एवढा मापदंड पकडला जातो व त्याच्या 50% अनुदान दिलं जातं. ह्या 2025-26च्या नवीन शासनाच्या ज्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत त्यानुसार शेडनेट हाऊस व पॉली हाऊस अनुदानाची ही प्रक्रिया दिलेली आहे. तर त्या दृष्टीनं कोकण विभागामध्ये आपण शेडेड हाऊस व पॉली हाऊसची चांगल्या प्रकारे शेती करून शेतकऱ्यांना आपण याचे चांगल्या प्रकारे जर का मार्गदर्शन केलं तर कोकणामध्ये संरक्षित शेतीचा प्रसार आणि प्रचार वाढायला खूप मोठी मदत होणार.